श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. त्याचबरोबर स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांचंही व्यासपीठावर आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 24 एप्रिल 2025. असं पंढरपूर म्हटल्यानंतर आपल्याला ते पंढरपूर केंद्र आठवतं. म्हणजे पंढरपूर म्हटल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना विठ्ठल रखुमाई आठवतं, पण आम्हाला पंढरपूर म्हटलं ते आम्हाला पंढरपूरचं केंद्र आठवतं. तिथले रेखा माऊली, नंदिनीताई. म्हणजे कार्य कसं असतं तर असं कार्य असतं की एखाद्याचं नाव घेतलं, गावाचं नाव घेतलं तर त्या गावाने काय आठवतं तर तिथलं जे महत्त्वाची गोष्ट आहे ती आठवती. पंढरपूरचं नाव घेतलं की सगळ्यांना विठ्ठल रखुमाई महाराष्ट्राचं कुलदैवत आपण म्हणते. पण आम्हाला पंढरपूर म्हटलं की आम्हाला इथं आठवतं ते रेखाताई माऊली आणि नंदिनीताई माऊली, कारण आमचं इथं केंद्र आहे. तर केंद्र अत्यंत जोमाने सुरू झालेलं आहे. असं हे केंद्र. आजच्या महाआरतीचे आणि महाप्रसादाचे अतिभाग्यवान सेवेकरी, काय म्हणतो अतिभाग्यवान सेवेकरी जे आहेत ते सचिनजी देशपांडे आणि त्यांची कन्या चिरंजीव ओवी ना, चिरंजीव ओवी. आता अधिक परिचय आता मला काय माहीत नाही, म्हणून मी इथं आमच्या मंदिराचे अन्नछत्र प्रमुख जे आहेत जोशी काका त्यांना मी इथं आमंत्रित करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आपण यथासांग व्यवस्थित परिचय करून द्यावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचे महाप्रसादाचे आणि आरतीचे जे मानकरी आहेत सचिन देशपांडे आणि प्राचीताई आज काही कारणानिमित्त आले नाहीत. मागच्या वेळेस त्यांनी आपल्या मठामध्ये अन्नदान केलेलं आहेच. देशपांडे कुटुंब सर्व स्वामी भक्त आहे. ह्या 1.5-2 महिन्यापासून ते सतत संपर्कात होते की माझा नंबर कधी लागेल वगैरे. मागे त्यांचा नंबरही लागला होता, पण काही त्यांच्या घरगुती कारणामुळे आपण तो कॅन्सल केला. सचिन देशपांडे हे वेंकीजमध्ये मोठ्या पदावर आहेत, मॅनेजर पदावर आहेत आणि त्यांच्या आज मिसेस जरी नसले आले तरी प्राचीताई ह्या मुख्याध्यापिका आहेत शाळेमध्ये. तर सगळं देशपांडे कुटुंब स्वामी भक्त आहे. तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी देशपांडे ह्याचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सचिनजी देशपांडे आणि प्राचीताई देशपांडे आणि त्यांची कन्या चिरंजीव ओवी 8वीत आहे म्हणती, 8वीतच आहे बहुतेक. मूर्ती लहान कीर्ती महान असं जे आहे आणि सचिनजींचं पण तसंच आहे. दिसायला साधारण यष्टी असं आपण म्हणू, पण कीर्ती मात्र महान आहे, कारण अतिशय मोठ्या पदावर मॅनेजर पदावर आपण कार्य करत आहात. वर्क इज वर्शिप जे म्हणतात ते असं असतं की माझं काम हीच माझी प्रार्थना, हीच माझी ईश्वर सेवा. तसंच काहीसं थोडंसं प्राचीताईंचं असं आहे, काम त्यांचं जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि ते काम जे करतात ते प्रार्थना करायला लागलेत. बरोबर ना? म्हणून तर ओवीला इथं येता आलं ना, आरती करता आली. कसं छान वाटलं का? हो. असं सचिनजी आपण 2 शब्द बोलायत अशी मी आपल्याला विनंती करतो. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराज आणि वंदनीय ताई माऊली
आपण हे सारखं सद्गुरू म्हणतो. काय हो सद्गुरू? सद्गुरू म्हणजे काय? काय माहिती नाही. असं नव्हे. आपल्याला जो मार्ग दाखवतो तो आपला गुरु. गुरु वेगवेगळ्या प्रकारचे असतात. गुरु वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरु असतात. हे आध्यात्मिक गुरु आहेत. हे आध्यात्मिक गुरु आहेत म्हणून गुरु आहेत नाही. माझं सगळं चांगलं व्हावं, प्रत्येक बाबतीत चांगलं व्हावं. माझं शिक्षणात चांगलं व्हावं, माझं घरामध्ये चांगलं व्हावं, माझं बाहेर चांगलं व्हावं, माझ्याबरोबर माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर माझं चांगलं व्हावं, माझी भक्ती चांगली व्हावी, माझी सेवा चांगली व्हावी, मी जो प्रवास करतो तो चांगला व्हावा आणि माझ्या मनात जे आहे ते चांगले चांगले विचार यावेत. असे जे विचार करतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतात ते म्हणजे सद्गुरू. हे सद्गुरू दादा महाराज. सद्गुरूंचा शब्द हा प्रमाण, सद्गुरूंचा शब्द हा प्रणाम. प्रमाण, प्रणाम. माणसाला एकदा अनुभव आला तर तो एखाद्या वेळेस योगायोग असू शकतो. दुसऱ्यांदा आला अनुभव तर थोडंसं म्हणतं काहीतरी वेगळं आहे. तिसऱ्यांदा चौथ्यांदा जर तसंच जर घडलं तर मात्र असं वाटतं हे नक्की गोष्ट आहे. सद्गुरूंचं तर तसंच आहे. हा मला स्वतःला आलेला अनुभव आहे. मी एक फक्त 5 मिनटं घेतो आणि मला जे बोलायचं ते मी सांगतो. गिरनार परिक्रमा, गिरनार पहिल्यांदा दर्शन म्हणजे शिखर, गुरुशिखर, गुरुशिखरांचं दर्शन. माझी बहीण जमखंडीला असती, बनूताई जोशी, जमखंडी केंद्र, तर तिथं ज्या केंद्राचे प्रमुख आहे ते. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. आम्ही 3 वर्षापूर्वी माझ्या बहिणीला चालता येत नव्हतं, म्हणजे एक पाऊल पुढं सुद्धा टाकता येत नव्हतं. अशी परिस्थिती होती की ती उठून बसू शकेल का नाही. मी पुन्हा पुन्हा हे काय सांगतो कारण मला जे सांगायचं ते ह्याच्या पुढं आहे की सद्गुरूंनी काही उपाय सांगितले, ते उपाय केले आणि माझी बहीण 6 महिन्याच्या आत गुरुशिखर जे आपण म्हणतो तर ते गुरुशिखर सद्गुरूंच्या आशीर्वादाने गुरुशिखर सर केलं. माझी मिसेस शुभांगी हल्याळ, तिलासुद्धा पायाचा त्रास होता की 2 जिने चढायचे म्हटलं तरी अवघड होतं. पण सांगायला अतिशय अभिमान वाटतो की बनूताई जोशी आणि शुभांगी हल्याळ हे आम्ही साधारणतः 17-18 जण होतो आणि त्यात सद्गुरू दादा महाराज होते, ताई माऊली होते, आमच्या बरोबर होते. हे आमचं भाग्य होतं की त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही गुरुशिखर चढायला सुरुवात केली, गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली. आणि सगळ्यात आधी 18मध्ये बनूताई जोशी आणि शुभांगी हल्याळ त्यांनी दर्शन घेतलं. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, मनामध्ये आलं गिरनार परिक्रमा करावी. तिकीटही रिझर्वेशन झालं होतं, दिवस नक्की झाला होता. सद्गुरूंनी सांगितलं की परिक्रमा करू नका, तुमची परिक्रमा तुम्ही जाऊ नका. मनामध्ये थोडीशी शंका आली पण म्हटलं सद्गुरू सांगतात जायचं नाही, नाही जायचं, संपला विषय. मग आम्ही परिक्रमाला गेलो नाही, गिरनार परिक्रमाला गेलो नाही. 2 दिवसात बातमी आली, तिथं प्रचंड पाऊस पडला, खूप हाहाकार झाला. तिथं जंगलातून जी वाट आहेत तर त्यावेळेस कसं होतं की त्या 5 दिवसामध्ये जे असतं तर तिथं हिंस्र पशु जे आहेत, जंगली जानवर जे आहेत, जनावरं, तर ते शांत असतात, जाऊन देतात माणसाला. पण यावेळेसच फक्त असं झालं की ते क्रुद्ध झाले आणि कोणावर तरी त्यांनी हल्ला केला वगैरे अशा गोष्टी झाल्या. कोणावर तरी आक्रमण केलं त्या पशूंनी आणि खूप त्रास झाला लोकांना. हे नंतर इथं आल्यानंतर कळलं. पण तिथं तत्पूर्वी त्यांनी इथं सांगितलं होतं की तुम्ही इथं मंदिराला प्रदक्षिणा घाला. माझ्याबरोबर माझे परममित्र जे आहे पोरे साहेब,
त्यांना पण त्यांनी एक उपाय सांगितला होता. त्यांनी त्यांच्या घरी काहीतरी पोथी वाचायची किंवा नाम जप करायचं असं सांगितलं. आणि सद्गुरूंनी नंतर 5 दिवसानंतर आम्हाला बोलवलं, तुमचं झालं काय? हो. तर ते म्हटले, तुम्हाला जे परिक्रमा जे करायची होती त्याचं पुण्य तुम्हाला इथंच लाभलं, आणि जो तुम्हाला त्रास होणार होता, जी बातम्या तुम्ही ऐकल्या, तर तो टळला तुमचा त्रास. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, महाकुंभमेळा. किती छान नाव, महाकुंभमेळा. त्याला जायचं आहे असं मनात पहिल्यांदा विचार आला, आणि सद्गुरूंनी फक्त बोलून दाखवलं. ते म्हटलं, सध्या थांबा. म्हटलं थांबा, कारण त्यानंतर पेपरामध्ये आपण ऐकलं की हे झालं ते झालं, बरंच काय काय गोष्टी झाल्या. नंतर परत आम्ही एकदा कोकणाला मध्ये गेलो होतो. आमच्या केंद्राच्या काही सद्गुरूंचे तिथं कार्यक्रम होते, तिथं गेलो. आणि परत येताना जे ड्रायव्हर होते ते इकडे जाऊन आले होते महाकुंभला. आणि मी सहज सद्गुरूंना विचारलं की माझ्या मनात इच्छा आहे, तर कसं काय करायचं? तर म्हटलं थांबा थोडं. दुसऱ्या दिवशी मी घरातल्यांना विचारलं, महाकुंभला जायचं का? तर हो जायचं म्हटलं. मग सद्गुरूंना मी फोन केला. ते म्हटले जावा. मग माझ्या परममित्रांना मी फोन केला, आपल्याला जायचं का? ते म्हटलं जाऊया. दुसऱ्या दिवशी जाऊया म्हटले पहिल्यांदा. नाही मग असं काहीतरी झालं किंवा नाही आजच निघावं. आदल्या दिवशी रात्री 2 वाजता आलो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता 7:30 वाजता असं ठरलं की आजच जायचं, आजच सकाळी जा. सद्गुरूंना फोन केला, आज नाही. ते म्हटलं, सद्गुरू म्हटले मी आपल्याला म्हणणार होतो की आजच जा तुम्ही. मग आम्ही त्याच दिवशी निघालो. दुसऱ्या दिवशी तिथं पोचलो. आणि जेव्हा महाशिवरात्री सुरू होती, आणि पलीकडं सूर्योदय दिसत होता, सूर्योदय होत होता. आणि महाकुंभ मेळ्यामध्ये आम्ही शाही स्नान, ज्याला अमृत स्नान म्हणतात, ते आम्ही स्नान करत होतो. वरून हेलिकॉप्टरमधून आमच्यावर पुष्पवृष्टी झाली. जे काय होतं की जितकी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. 1,60,00,000 त्या दिवशी होते लोक. पण आमची गाडी जी होती ती थेट नदीपात्रामध्येच गाडीचं पार्किंग झालं. आम्हाला कुठेही गर्दीचा त्रास झाला नाही. व्यवस्थित दर्शन झालं, सगळं व्यवस्थित झालं. बऱ्याच जणांनी सांगितलं 15 किलोमीटरच्या पुढं तुम्हाला तिथं गाडी तुमची अडवली जाईल, तुम्हाला चालत जावं लागेल, तुम्हाला असं हे करावं लागेल, तुम्हाला खायच्या बरोबर पिशव्या घ्या. 4-4, 5-5 पिशव्या खायच्या आम्ही घेतल्या होत्या. पाण्याच्या बाटल्या प्रचंड घेतल्या होत्या. सगळ्या परत घेऊन आलो, लागल्याच नाही. हे झालं, हे उदाहरण झालं महाकुंभचं. आता पुढचं एक उदाहरण छोटंसं सांगतो. आत्ता जे होते ती नर्मदा परिक्रमा, ज्याला उत्तर वाहिनी आपण जे म्हणतो, तर त्याबद्दल मी प्रथम आपल्या मंदिराचे युवा सेवेकरी जे आहेत हर्षदा आणि शुभदा जोशी, त्याचबरोबर आपले अर्चनाताई ठाकूर यांचं मी आभार मानतो. त्यांनी मार्गदर्शन केलं होतं मला. तर त्या पद्धतीने आम्ही तयारी करून गेलो होतो. सद्गुरूंना मी विचारलं, पण त्यांनी मला सांगितलं होतं, त्यांनी शुभदा आणि हर्षदा त्यांनी सांगितलं होतं की तिथं प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे काका, तिथं खूप गर्दी आहे. ते गेले होते आदल्या दिवशी, आदल्या रविवारी, मागच्या रविवारी. आणि त्यांनी सांगितलं खूप गर्दी आहे काका, लवकर निघावं लागेल, असा पोशाख करा, तुम्ही जाऊ नका, म्हणजे अशा पद्धतीने सांगायला, तुम्ही तिथनं परत फिरू नका, लोक सांगतात परत जा म्हणून, तर असं करू नका. आम्ही पण म्हटलं, सद्गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि निघालो. गेलो तिथे पहाटे 3:30 वाजता वगैरे उठलो. मात्र परिक्रमेला सुरुवात केली 6 वाजता. सद्गुरूंचं नाव घेतलं, सद्गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि सुरुवात केली. तर 6 वाजता साधारणतः चांगलं छान उजाडलेलं होतं, दिसत होतं. रस्त्यामध्ये असे संशय यायला लागला की आपण बरोबर चाललो आहे का ना रस्त्यावर, कारण रस्त्यावर किरकोळ माणसं दिसत होती. पूर्ण परिक्रमा होत आली तरी आम्हाला गर्दी वगैरे काही लागली नाही बिलकुल. होडी जी होती बोटेमधनं आपल्याला पार करायचं असते,
की जिथं प्रचंड गर्दी होती, ज्यांना अनुभव जे आलेत, तर तिथं बोटवाले आम्हाला बोलवत होते, या या म्हणून. उन्हाचा तडाखा जो असतो, आपण बघतो उन्हाचा तडाखा, तिथं जबरदस्त ऊन. सद्गुरूंनी सांगितलं, बाकी आमचे जे सहकारी त्यांनी सांगितलं, तर तुम्हाला सांगतो आत्ता कसं वाटतंय ना आपल्याला, उन्हाविनाचा काही त्रास होत नाही असं आम्हाला तिथं जाणवलं. त्यांनी जे जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही केलं आणि अतिशय उत्तम प्रकारे ही परिक्रमा आमची पूर्ण झाली, सफल संपूर्ण झाली. कुठलाही काहीही त्रास झाला नाही. तर हे जे अनुभव आहेत, सद्गुरू जे सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. सद्गुरूंचं वाक्य हे जे त्यांनी जे सांगितलं ते योगा आशीर्वाद असल्याशिवाय काय होत नाही, त्यांचे कृपाशीर्वाद होते म्हणून ह्या गोष्टी घडल्या. ह्या गोष्टी साधारणतः 3 वर्षाच्या कालावधीत घडलेल्या आहेत आणि परिक्रमा आत्ता झाली, पूर्ण झालेली आहे. तर असे हे माझे लक्ष्मीनारायण सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली ह्यांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी, आमच्या सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी आपले राहावेत अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर माझं हे छोटंसं जे मी सांगितलं, असे अनुभव प्रत्येकाला येतात. सद्गुरूंचे कृपाशीर्वाद जर आपल्यावर असतील तर आपल्याला कुठलीही गोष्ट कधीही कमी पडणार नाही. कोणतीही गोष्ट कधीही कमी पडणार नाही, कधीही कमी पडणार नाही. माझं वाक्य हे असं आहे की कमी पडणार नाही, कधीच कमी पडणार नाही. सद्गुरूंचे आशीर्वाद पाहिजे, त्यांचा शब्द आणि त्यांच्यावर ठाम विश्वास पाहिजे. हे मात्र ही सगळी आपली गोष्ट आहे. ती विश्वास जर नसला तर कुठलीही गोष्ट काही होऊ शकत नाही. मी आता सद्गुरूंना मी विनंती करेन की आपलं पुढील अमृतवाणी, हो अमृतवाणी म्हटल्यानंतर मला एक आठवलं. मी प्रत्येक वेळी सांगतो की आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतात, आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते आपण मनामध्ये आपले प्रश्न जे सद्गुरूंना विचारायचे, आपल्या मनामध्ये आपण आपले प्रश्न घ्या आणि सद्गुरूंचं प्रबोधन सुरू होईल. सद्गुरू बोलायला सुरुवात करतील आणि बोलता बोलता त्यांचं प्रबोधन संपेल आणि मग आपल्याला कळेल की आपल्याला आपण जे प्रश्न आपले जे होते त्या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला प्रबोधनात मिळालेलं आहे. असं मी प्रत्येक वेळेस सांगतो. मला ही मागच्या गुरुवारी बरोबर मला सद्गुरूंना काही प्रश्न विचारायचे होते आणि मी म्हटलं प्रबोधनानंतर आपण विचारूया, कारण मला शुक्रवारी मला ह्याला जायचं, परिक्रमाला जायचं होतं. आणि काय आश्चर्य, आता आश्चर्य म्हणायचं का बघा तुम्ही, सद्गुरूंचं प्रबोधन सुरू झालं आणि त्यांनी पूर्णपणे नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी त्याची पूर्ण माहिती दिली आणि मला जे जे प्रश्न विचारायचे होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला इथं बसलं, इथं प्रबोधन चालू होतं, इथं मी बसलो होतो मागच्या गुरुवारी. सर्व प्रश्नांची उत्तरं मला इथंच मिळाली. फक्त सद्गुरूंना म्हणालो, ते म्हटले होते हां तुम्हाला काय विचारायचं आहे. म्हटलं आता मला बॅग भरायला फक्त जायचं आहे, एवढंच फक्त म्हटलं. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली. ही अशी ही अमृतवाणी. म्हणजे आजही आपण पहा, आपल्या मनामध्ये जर कुठला एखादा प्रश्न असला तर आपण आपल्या मनामध्ये धरा आणि सद्गुरूंचं प्रबोधन सुरू होईल. 1, 2, 3, 4 जे काय आपले असतील ते आपल्या मनामध्ये धरा प्रश्न आणि प्रबोधन ऐका शांत चित्ताने, प्रसन्न चित्ताने आणि मन लावून प्रबोधन ऐका आणि पहा अमृतवाणीतून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतात का नाही. आणि प्रबोधन झाल्यानंतर मला आपण अवश्य भेटा. मी सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. देशामध्ये नुकतीच जी घटना घडली काश्मीरची, तर सगळीकडं जो श्रद्धांजलीचा जो एक औपचारिकता जी आहे ती आपण मनापासून इथं आज त्या लोकांना जे तिथे गेल्यानंतर ज्यांना काही असे घडलेलं आहे, ज्यांच्या बाबतीत दुःखद घटना जी घडलेली आहे, तर आपण 1 मिनटं इथे उभं राहून ती श्रद्धांजली आपण अर्पण करू सगळ्यांच्यासाठी द्या.
श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या नेहमीच्या गुरुवारचा जो कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करू. सामुदायिक जप आपण पहिल्यांदा अगोदर घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याच मंदिराच्या 3 सेवेकरांना मी इथे बोलवणार आहे. ते आत्ताच ज्यांनी सांगितलं की नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण केली ते श्रीयुत थाल्याळ साहेब आणि श्रीयुत पोरे साहेब. हे ज्या 2 महाकुंभ आणि नर्मदा प्रदक्षिणा हे दोन्ही यशस्वीरित्या संपन्न करून आज इथे आपल्याबरोबर आलेले आहेत. आपल्याला त्यांनी मागच्याच 1-2 का 3 दिवसापूर्वी ते नर्मदेचं जल सगळ्यांना इथे वाटप केलेलं आहे. तर पोरे साहेबांना पण मी इथे बोलवतो. श्री पोरे साहेब. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशक्य ते शक्य करतील स्वामी. अशक्य असलेली गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली आहे. तर त्यांनी सत्कार करण्यापेक्षा तो त्यांचा प्रसाद आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून हे मी त्यांचा हे स्वीकारतो. आणि आणखीन एक महत्त्वाच्या महिला सेवेकरी आहेत आपल्याकडं. आपण जे इथले मंदिराचे जे सेवेकरी आहेत त्यांनी बघितलं असेल की गेले 1 वर्षभर आपण दरमहा एक निधी जमा करतो, समर्थ निधी म्हणून, आणि ती जबाबदारी अतिशय चोखपणाने सांभाळून गेल्या वर्षामध्ये एक मोठीशी रक्कम त्यांनी जमा केली. स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन दर महिन्याचा हिशेब ठेवून, आणि 1 वर्ष झाल्यानंतर तो निधी सगळा त्यांनी जेव्हा सुपूर्द केला माझ्याकडे, तर मला असं वाटलं की आज एकदा परत आपण ह्याच्या अगोदरही त्यांचं बऱ्याच वेळा नाव घेतलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कडक शिस्तीच्या बाबतीत त्या प्रिय आहेत. तर मी सौ नांगरे काकूंना इथे बोलवतो. कारण कसं पैशाचा जो व्यवहार असतो तो चोख ठेवावा लागतो आणि अतिशय व्यवस्थित तो सांभाळला त्यांनी, आणि वर्षभरामध्ये आपल्याला एक समाधान मिळेल असा तो निधी त्यांनी उभा केलेला, आणि इथून पुढे त्या निधीचं काम सुरूच राहणार आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्यांच्याकडं एक नवीन जबाबदारी आणखीन देणार होता मी, आणि मला अशी खात्री आहे की ती नवीन जबाबदारीसुद्धा ते तशाच रीतीने ते संपन्न करतील. आता प्रबोधनाची सुरुवात करू. सुरुवातीला जो त्यांनी विषय काढला होता, वरुथिनी एकादशी. वरुथिनी एकादशी, वर जे एकादशी आपल्याला वर देते, जो आशीर्वाद जे देते, तो वर कोणाकडनं मिळतो? एकादशी कोणाकरता करतात? एक तर विठ्ठल म्हणजे परत श्रीकृष्णाचा अवतार, श्रीकृष्ण म्हणजे महाविष्णूंचा अवतार. त्या महाविष्णूंचा वर जर का प्राप्त करायचा असेल तर आजच्या ह्या एकादशीचं महत्त्व आहे. आणि ह्या एकादशीला जर का कोणी आर्थिक संकटात असेल, जो कोणी आजारी असेल, ज्या कोणाला काही शारीरिक जखम झाली असेल, शारीरिक व्यंग ज्यांचा असेल, तर त्यांनी जरूर ह्या एकादशीला विष्णूंची जेवढी सेवा करता येईल, महालक्ष्मी आणि विष्णू त्यांची सेवा करावी. आज ज्यांना शक्य झालं नसेल, आत्ता तर आपण घरी गेल्यानंतर नुसतं ओम विष्णवे नमः आणि ओम श्रीम नमः हे जे आपण मंत्र नेहमी सांगतो, आर्थिक समस्या सुटण्याकरता हे 2 मंत्र आहेत, त्या मंत्राचा एक माळ जप केला तरी चालेल. विष्णूंचा ह्या एकादशीला हा जो आर्थिक संकटातनं बाहेर पडणं, की शारीरिक इजा किंवा व्याधी, त्याच्याकरता एक छोटीशी गोष्ट सांगतो. ती कसं घडलं ते. 2 राजे होते, एक धुंदुरमार म्हणून, त्याच्यानंतरच्या वंशातला एक होता तो मानदांत. दोघांनाही म्हणजे एकाच वंशातल्या दोन्ही राजांना ते अनुभव कसे आले. त्या धुंदुरमार राजाला कुष्ठरोग झाला होता. कुष्ठरोग तर कधी बरा होणारा हा नाही आहे. आत्ताच्या काळात बरा होतो, पण त्या काळामध्ये बरा होणारा रोग नाही येतो. त्यांचे जे राजर्षी होते, म्हणजे राज ऋषी जे होते, त्यांनी सांगितलं की राजा, तू विष्णूंची ही उपासना कर, आणि या महिन्यातली, चैत्र महिन्यातली ही जी एकादशी, त्याला तू खास करून विष्णूंची उपासना कर, विष्णूंचा महायज्ञ कर. काय असेल तुला जेवढी सेवा करता तेवढी त्या दिवशी तू ती सेवा कर. वर्षभर त्यांनी त्या सगळ्या एकादशी केल्या, आणि ह्या एकादशीला त्यांनी सकाळपासून उपास करून वगैरे जसं एकादशी ते करतात तसं, आणि अखंड नामस्मरण केलं विष्णूंचं. आणि 2-3 दिवसांनी त्याला महाविष्णूंनी दर्शन दिलं. त्या राजाने सांगितलं की हा कुष्ठरोग मला, बाकी काही नको, मला फक्त हा माझा रोग एवढा बरा कर. आणि मग विष्णूंनी त्याला तो वर दिला की तू त्या एकादशीला तू जी सेवा केली त्याच्या पित्तरात मी तुला हा वर देतो, तुझं शरीर पूर्ववत होईल म्हणून. आणि त्याच्याच नंतरच्या काही अनेक वर्षानंतरची जी घडलेला एक मानदांत नावाचा राजा होता. तो राजा पण जसा शूर होता तेवढा धार्मिक पण होता. म्हणजे दोन्ही अध्यात्म आणि क्षत्रिय तेज दोन्ही त्याच्याकडे होतं ते. आणि काही वेळाला असं जावं लागतं की आता काही नाही आहे, कुठली युद्धाची परिस्थिती नाही आहे, राज्यकारभार सुरळीत चाललेला आहे, तर थोडे दिवस आपण साधनेमध्ये घालवू. गुरुवर्य अण्णा पण असे बरेच वेळा जायचे, ते कुठे जायचे कोणाला सांगायचे नाहीत, ते साधने करता म्हणून ते स्वतः अनेक वेळेला घरातून ते बाहेर पडलेले आहेत. साधनं संपली की परत यायचं, तसं तो राजा तो करायचा. आणि त्या दिवसामध्ये तो जेव्हा साधने करता जेव्हा बसलेला असतो, कोणाला माहिती नसतं कुठे गेलेत काय. जंगलामध्ये गेल्यानंतर पूर्वीच्या काळी अशी होती, जंगलं किंवा गुहेतनं किंवा नदीकाठी जाऊन अशी साधना करायची अशी. तर त्या साधनेमध्ये असं होतं की इतका तो एकाग्रतेची ते हे झालेलं असतं की समाधी अवस्था म्हणून आपण. आणि अशा अवस्थेमध्ये एक त्या जंगली अस्वल तिथे येऊन त्याचं ते पाऊल जे असतं ते कुरतडायला लागतं. ते पाऊल कुरतडताना त्याला काही जाणवत नाही. जवळजवळ ते पाऊल संपूर्ण ते अस्वल कुरतडून ते खाऊन टाकतं. रक्ताचा तो पाठ व्हायला लागतो आणि पावलाच्या पुढचा जो भाग असतो घोट्याचा तो ते अस्वल ते जबड्यात धरतं आणि ते असं जोरात त्याला ओढतो. ते ओढल्यानंतर त्याची समाधी भंग होते आणि तो बघतो तर आपला जवळ पाऊल सगळं खाल्लेलं आहे आणि घोट्याचा जो भाग आहे तो त्या अस्वलाच्या तोंडामध्ये. आणि मग तो विष्णूंचा धावा करतो की मी साधना, मी तपश्चर्या मी तुमची करतो आहे, मला तुम्ही आत्ता ह्या संकटातनं तुम्ही मला वाचवा. आणि त्या क्षणी तिथे विष्णू प्रकट होतात. त्या अस्वलाचा त्यांच्याजवळच्या शस्त्रांनी ते वध करतात आणि तो आता एकाच पायावर उभा राहिलेला असतो तरी पण विष्णूंच्या चरणी तो लीन होतो. विष्णू म्हणतात काय हवं तुला, काय वर हवा. तो म्हणतो आता तुमच्या कृपेने मला सगळं मिळालं, पण आता हे जे मला पंगुत्व आलेलं आहे आता ह्याच्यावर मी काय करू, ह्याच्यावर मी कसा उपाय करू. तर त्या काय अशी शस्त्रक्रियावर असं काही नव्हतं ना की दुसरा पाय बसवला की असं काही नव्हतं.
तर विष्णू म्हणतात काय घाबरू नको, हा वर मी तुला देतो, तुझं शरीर जसं आहे तसंच पूर्ववत सगळं होईल. आणि त्याचा जो पाऊल असतं ती जखम बिखम काही राहत नाही, परत आहे असाच तो उभा राहतो वर. म्हणून ही आजची एकादशी, की वर देणारी ही एकादशी. आपल्याला वर जर का प्राप्त करून घ्यायचा असेल तर सेवा मात्र करावी लागेल. आणि दुसरा जो भाग आहे सद्गुरूच्या चरणी किंवा सद्गुरूंचं वाक्य जे प्रणाम प्रमाण आणि प्रणाम. तर म्हणजे मी इथं उभं राहिल्यानंतर जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणतो किंवा इथे जेव्हा आम्ही दररोज जे इथं आपलं प्रश्नोत्तर किंवा मार्गदर्शन जे असतं तर ते माझे सद्गुरू माझ्याकडनं वधून घेतात. सद्गुरूंचे सद्गुरू पण असतात आणि सगळ्यांचे परत सद्गुरू किंवा महागुरू ते महाराज तिथं बसलेले आहेत. ते त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर अशक्य काहीच ठेवत नाही. ते जर का एखाद्या भक्ताला कुठे नेऊन आणायचं असेल तर ते तसं करून आणणार ना. बाळप्पाला जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की नर्मदा प्रदक्षिणा करून ये, त्याच्या अंगावर 2 पंचे फक्त फेकले होते. मग ह्या परिस्थितीमध्ये कसं करायचं, काय करायचं, तर ते जेव्हा त्यांच्यावर आपण सोडतो की आता त्यांनी सांगितलं की निघायचं, म्हणजे माझ्या तोंडून जे वाक्य आलं की चालेल तुम्ही जा किंवा गिरनार परिक्रमा तुम्ही जाऊ नका, तर ते मी बोलण्यापेक्षा अण्णाच बोलतात त्यावेळेला. आणि हा अनुभव मलासुद्धा बऱ्याच वेळेला आला की जेव्हा एखादा प्रसंग आम्ही इथे जेव्हा प्रश्नोत्तरं करत असतो, एखादा काय खूप अवघड एखादा प्रश्न येतो आणि जर का आपण डोळे मिटून बसतो तर प्रत्यक्ष अण्णा काय कळतं ते उत्तर देतात आणि ते उत्तर ते बरोबर देतात आणि त्याच्यावर त्याला तो जो करणारा असतो, जो प्रश्न विचारणारा असतो, त्याला त्यातनं तो मार्ग मिळाला आणि ती सेवा केल्यानंतर तो त्याच्यानं नक्कीच बाहेर पडतो. ते गुरु किंवा महागुरू की आता महाराजच सगळं संपूर्ण ब्रह्मांड नायक तेच आहेत. कसं ते कोणाकडनं काय करून घेतील आत्ता म्हणलं ना अशक्य. की गिरनार आम्ही बघितलं होतं 5000 पायऱ्या चढून जायच्या आहेत आणि बनूताई किंवा शुभांगी त्यांना जो गुडघ्याचा त्रास होता किंवा बनूताईंना जो मणक्याचा त्रास होता त्याच्यामधनं त्यांना उभं राहणं शक्य नसताना 6 महिन्यामध्ये आम्ही गिरनारला गेलो होतो. आणि मला चांगलं आठवते की त्या दोघी पहिल्या तिथे जाऊन वरती तर पोचल्या त्या गिरनारला, की त्याच्यानंतर त्यांची गिरनार परिक्रमा जी रद्द झाली मागच्या वर्षीचीच मला वाटतं गोष्ट आहे. मागच्या वर्षी तिथे खूप गोंधळ झाला होता तो. आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की इथे तुम्ही दररोज 4 दिवस 9 प्रदक्षिणा मारायच्या आणि पोरे साहेबांना मला वाटतं 9 माळा जप करा असं काहीतरी सांगितलं होतं. ती 36 का काय 40 किलोमीटरची ती परिक्रमा आहे. तर तुम्ही इथे तेवढा प्रदक्षिणा इथे मारा, तुम्हाला तुमचं काम झालेलं असेल. जे तुम्हाला तिथं जाऊन जे मिळणार आहे ते तुम्हाला इथल्या प्रदक्षिणे तुम्हाला मिळेल म्हणून. किंवा ह्या वर्षी जसं सांगितलं की नर्मदा प्रदक्षिणा हो चालेल, गेलं तरी चालेल. मग तिथे गेल्यानंतर आदल्या दिवशी आम्हाला कळलं होतं 2 दिवस की खूपच गर्दी आहे. आणि हे जेव्हा गेले होते तेव्हा सुट्ट्या होत्या, गुड फ्रायडे, शनिवार, रविवार आणि परिक्रमेचा काळ संपत आलेला आहे. अपेक्षा होती खूप गर्दी म्हणजे प्रचंड, जी मागच्या आठवड्यात होती त्यापेक्षा या आठवड्यात दुप्पट असेल. पण प्रत्यक्ष आपण ऐकलं की काही गर्दी नसताना म्हणजे महाराजांनी जर का ठरवलं तर ते अलगद नेऊन आपल्याला परत अलगद सुखरूप परत आणतात. आम्ही गिरनारला जाऊन आलो, कोणालाही काही त्रास झाला नाही. बरेच वेळेला असं पण आम्ही ऐकतो की गिरनारहून आल्यानंतर उन्हाचा त्रास झाला, पाण्याचा त्रास झाला, अमुक झालं. तसं काही घडलं नाही. अगदी व्यवस्थित आम्ही परत आहे असेच सकाळी आम्ही 6 वाजता इथे आलो, आम्ही 11 वाजता परत सगळे इथे मंदिरामध्ये होतो. कुठल्याही प्रवासामध्ये नाही, काहीच नाही. त्या सद्गुरूंची म्हणजे गुरु जे आहेत त्यांच्या मनामध्ये जर का आलं तर ते कोणाचाही उद्धार आणि कसाही करू शकतात. जो त्यांना एखादा परीक्षा घ्यायला असेल, महाराजाचीच परीक्षा घ्यायला त्यावेळेला 3 साधू आले होते, वेगळ्या पंथातले होते. ते साधू जेव्हा अक्कलकोटला आले, अक्कलकोटला स्वामींचे जे शिष्य होते चोळाप्पा आणि त्यांचे जे जावई श्रीपाद भट्ट, तर त्याला माहिती होतं की महाराज ह्यांच्याकडे रात्री येतात किंवा बहुतेक करून ह्यांच्याकडेच मुक्कामाला असतात. तर पहिला आपण ह्यांचीच गाठ घेऊ. त्या श्रीपाद भट्टांकडे गेले, त्या 3 साधूंनी त्यांना विचारलं की ते महाराज तुमचे कुठे आहेत? ते म्हणले आत्ता वटवृक्षाखाली आहेत. ते म्हणले तुमच्याकडे कधी येतात? ते म्हणले असं काही नाही, ते ब्रह्मांड नाही आहेत, जेव्हा त्यांची लहर येईल तेव्हा ते इथे येतील. मग ते कोण आहेत म्हणले, ते कुठले संन्यासी आहेत का काय म्हणले. पण आम्ही तर असं ऐकलं आहे खूप मोठे उच्च कोटीचे संन्यासी आहेत, उच्च कोटीचे साधक आहेत. पण मग असं पण ऐकलं की ते बसतात त्या पाठीमागं लोड तक्क्या ठेवलेला असतो, म्हणजे त्यांना ओढायला हुक्का लागतो. मग संन्यासी असे हे कसं काय म्हणतात, त्याला हे लागतं ते लागतं. संन्यासी असं तर त्याला काहीच लागतं का म्हणे. त्यांनी सांगितलं पाहिजे मला काही नको. आम्ही कसं म्हणे, आम्ही निरीच्छ आहोत. आता आम्ही जातो तिथे तुमच्या महाराजांना. तर श्रीपाद भट्ट म्हणतो की ठीक आहे ना, तुम्ही जाता ना ते महाराजांना विचारा.
तुम्ही संन्यासी तर तुम्हाला हे का लागतं? जातो ना म्हणले, आम्ही काय घाबरतो का काय तुमच्या महाराजांना? श्रीपाद म्हणतो चला मी येतो, तुम्हाला रस्ता दाखवतो. श्रीपाद भट्ट ते तिन्ही साधू संन्यासी ते जातात तिथपर्यंत अक्कलकोटला. त्या वटवृक्षाखाली जे महाराज बसलेले असतात तिथं जाऊन त्या तिघांमधला परत जो कोणी असेल तो काही विचारणार, तेवढ्यात तिन्ही साधूंची वाचाच जाते आणि अंगाला दरदरून घाम फुटतो. तिघांना एक शब्दसुद्धा बोलता येत नाही, नुसत्या घामाच्या धारा वाहत आहेत. काय होतं काय तिघांना कळेना ते. मग त्यांना लक्षात आलं की आपण जी बाहेर वायफळ बडबड केली त्याचं हे फळ आपल्याला इथं मिळते आत्ता. काय करायचं काही सुचत नाही. त्यातला एक जण तो शेवटी जाऊन स्वामींच्या पायावरती कोसळतो. आम्हाला म्हणजे मनातल्या मनात प्रार्थना करतो की आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढा, चुकलो आम्ही, आमचं काहीही लायकी नसताना आम्ही तुमच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणले. चुकलो म्हटलं की शेवटी महाराज दयाघन आहेत. तिघांना जवळ बोलवतात. तिथलं शेजारी त्यांच्या अंगाऱ्याचा जो मोठा भांडं असतं त्यातनं थोडं चिमूटभर अंगारा त्या तिघांच्या जिभेवरती असा सोडतात. ते सोडल्याबरोबर त्यांच्या अंगाची थरथर थांबते, घाम थांबतो आणि वाचा परत येते. आणि मग तिघंही सांगतात की आम्ही आलो तुमच्याबद्दल ऐकून, तुमची टिंगल टवाळी करायला आम्ही आलो, तुमची निंदा नालस्ती करायला आम्ही आलो, पण आता आमच्या जीवनाचा अर्थ समजलं. संन्यासी म्हणजे काय, कसं असावं आणि आपलं उद्दिष्ट काय जीवनाचं. स्वामींनी सांगितलं की ठीक आहे, अमुक अमुक एक त्यांना सांगितलं जी साधनं तुम्ही करा, तुम्ही गेलात तरी चालेल. तर नाही नाही आता आम्ही जाणार नाही म्हणले, आता आम्ही जाऊ, ते आमचा शेवट असेल त्याच वेळेला आम्ही जाऊ. महाराज म्हणतात ठीक आहे बघू म्हणले, कोणाचा शेवट आधी असेल हे आत्ता काय सांगत नाही म्हणले. आणि अक्षरशः ते साधू ते तिन्ही संन्यासी जोपर्यंत महाराज अक्कलकोटमध्ये होते तोपर्यंत त्यांच्या सेवेमध्येच राहिले. आणि तेवढा काळ महाराजांनी त्यांना निष्काम भक्ती किंवा इतर निरपेक्ष भक्ती, अनेक त्याच्यातले छोटे छोटे जे काही असतील त्यांचे संकट येणारे असतील त्याच्यामध्ये कशी साधना करायची त्याच्यातले जे आपण म्हणतो मर्म ती सांगून म्हणजे एखादा सुवर्णाचा कसा दागिना घडवायचा तसं त्या तिघांना त्यांनी महाराजांनी घडवलं ते. मग तिथं सद्गुरू जरी समोरचा कसा वागला तरी त्याला त्याच्यातले गुणदोष जे असेल ते काढून त्याला घडवायचं हे काम महाराजांनी केलं तिथे. ही जी घटना आहे त्या सुरुवातीला आपण असं वाटतं की हे गेल्यानंतर एखादा आपल्याला समोर एखादा उभा राहायला शिवीगाळ करायला लागला तर आपल्यालाही राग येतो. पण तो जो असतो तो शांत, जो गुरु आहे तो शांत. त्यांनी जर का शांततेत सगळं घेतलं तो प्रकार त्यांनी कधी, शेवटी महाराज आहेत चिडले, पण चिडले कशा करता की समोरच्याचं चांगलं व्हावं. एक अशाच पद्धतीने एक घटना घडली होती दुसऱ्या एका आश्रमामध्ये. त्यावेळेला तिथे मोठा यज्ञ सुरू होता आणि ते जे महाराज होते तिथले जे कोणी ऋषी असतील ते स्वतः तिथे बसलेले होते, त्यांच्याबरोबर आजूबाजूला शिष्य सगळे बसलेले होते. आणि एका क्षणात त्यांनी काय केलं, एक जळतं लाकूड उचललं आणि समोर एक शिष्य बसला होता, त्याच्या पाठीवर त्यांनी ते जळतं लाकूड टेकवलं. त्याबरोबर त्याला चटका बसला, तो एकदम ओरडला. हे घडल्याबरोबर महाराजांचा जो शेजारी त्यांच्याबरोबर नेहमी जो असायचा त्यांचा जो लाडका शिष्य त्यांनी सांगितलं, अहो महाराज हे काय केलं म्हणले, तुम्ही त्याला चटका का दिला. ते म्हणले चटका दिला त्याचं उद्या मरण मला दिसत होतं, उद्याचं मरण त्याला उद्या जे जाळणार होते ते मला आजच जाळायला लागलं आणि मी जे जाळलं ते त्याचं प्रारब्ध जाळलं, त्याचं उद्याचं मरण मी आज चुकवलं आहे. म्हणजे त्यांना त्या जे असतात ते गुरु जे असतात त्यांना माहिती असतं उद्या काय होणार आहे काय नाही होणार आहे, म्हणून त्यांनी त्याला त्याच्या पाठीवर चटका दिला आणि ती चटका जी त्याला जो बसला होता तोही त्यांनी बरा केला. त्याच्या पाठीवर फक्त हात ठेवला, त्याची जी आगाग होत होती ती आगाग पण थांबली होती. ही किमया किंवा हे असं जे करून आणतात ते गुरु, जे शिष्यांना माहिती नसतं. पण जेव्हा सांगितलं जातं एखादी गोष्ट सांगितली जाते, जसं आत्ता जसं हे म्हणले की गुरु जो शब्द असेल किंवा वाक्य जे असेल प्रमाण आणि प्रणाम, तसंच अण्णांच्या बाबतीत आम्ही तसंच केलं होतं की ते जे सांगतील तसं त्याप्रमाणे साधना करत जायचं, त्याप्रमाणे वागत जायचं आणि ते जसं करतायत. आणि मला वाटतं की असं त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे की गुरूंची जर का आपण नक्कल नाही म्हणता येणार पण त्यांच्यासारखा वागायचा प्रयत्न केला तर गैर काहीच नाही. जसं मी बघत होतो अण्णा कसे बसत आहेत, अण्णा कसं बोलतात, अण्णा लिहित असताना कसे लिहायचे, अण्णा एखाद्याला उपाय सांगताना कसं सांगायचं, हे मी बघत गेलो आणि ती
जशी त्यांची जी हालचाल होत असेल किंवा जसं बोलणं होत असेल त्या पद्धतीने बोलत गेलं. अण्णा कधी कोणाला रागवले नाहीत. एकदाही मी कधी बघितलं नाही इतक्या वर्षामध्ये की ते कोणाशी रागवून बोललेत. पण जर का रागवले असतील तर ते सुद्धा एखाद्याच्या भल्याकरताच असेल. हा सगळा गुरु किंवा सद्गुरू हा जो भाग आहे तो परत एकदा की मानण्यावरती आहे. जर का तुम्ही विश्वास ठेवलात तर हे सगळं घडतं. सांगितलं केलं, जर का सांगितल्या दिवसात काही फरक नाही पडला, सोडून दिलं, संपलं. पण जेव्हा गुरु मानलं आपण एखाद्या व्यक्तीला तर तो जे सांगेल तो फरक पडतोच. आणि हे 100% खरं आहे, फरक पडणारच. आजच्या गुरुवारी आपण इथे थांबू. शनिवारी स्वामी महाराजांचा पुण्यतिथी दिन. आता पुण्यतिथी म्हणा किंवा समाधी म्हणा किंवा अवतार समाप्ती दिन, म्हणजे हल्ली काय पुण्यतिथी म्हणायला खरं सोपं पडतं, पण काय काय वेगवेगळे विषय किंवा वेगळे नाव हल्ली निघतात. आता हनुमान जयंती म्हणलं किती सोपं होतं. हनुमान जन्मोत्सव कुठल्याही विषयावरनं हल्ली वादविवाद सुरू आहेत. जे आहे ते चाललं आहे ते सरळ चालू द्यायचं नाही, कुठेतरी मध्येच काहीतरी वेगळं त्याला वळण द्यायचं. ते स्वामी पुण्यतिथी म्हणणं सोपं पडतं. तर त्या दिवशी आपण शनिवारी इथे 26 तारखेला सकाळी स्वामीचरित्र पारायण आहे आणि संध्याकाळी नेहमीचे कार्यक्रम जे भजन, जप, आरती, पालखी, महाप्रसाद पण त्या दिवशी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आहे ती चंदन लेपन, जी प्रत्येक भक्ताला आतमध्ये जाऊन स्वामींच्या देहाला चंदन लावायची संधी मिळते. आणि बाहेर मला वाटतं कुठल्याही मंदिरात अशी सेवा करायची अशी परवानगी बहुतेक देत नसावेत. आपल्या मंदिरात हा लाभ सगळ्या भक्तांना मिळणार आहे. जे आपल्याबरोबर स्वामी भक्त जे आहेत, जे मित्रमैत्रिणी, आपले जे इतर ओळखीचे नातेवाईक, तर सगळ्यांना त्या दिवशी इथे सांगा. संध्याकाळी तो चंदन लेपनाचा कार्यक्रम होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होईल. ती आजच्या गुरुवारी आपण इथे थांबू. पालखी सोहळा इथे सुरू होईल. पालखी सोहळ्याला जे भक्त जाऊ इच्छितात त्यांनी पालखीबरोबर जायचं आहे. राहिलेल्या लोकांच्यासाठी, भक्तांसाठी महाप्रसादाची सोय इथे केलेली आहे. स्वामींचा एकदा आपण जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक सगळ्यात लहान स्वामी सेवेकरी आपला तो पण हात वर करतोय तिथे. एक त्याच्याकरता एकदा परत करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. सौ रागिणीताई गायकवाड आपल्या सगळ्यांना काही सांगू इच्छितात. आत्ता अमृतवाणी आपण ऐकली दादांची, त्याच्यावर मला 2 वाक्य सांगायचे आहेत. गुरुपद सर्वात उच्च असे फार मोठे पद आहे. येथे वयाची मर्यादा नसते. येथे ज्ञानाची तपश्चर्येची कसोटी लावली जाते. त्यामुळे त्यांच्या कार्यात कुठेही उणेपणा जाणवत नाही. ईश्वर तर आपल्याला जन्माला घालून भोग भोगण्यासाठी पृथ्वी तलावर सोडून देतो, पण या भोगातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र गुरुच दाखवतात. एवढे गुरूंचे श्रेष्ठत्व असते. असं मला इथून आता सगळ्या अमृतवाणीवरनं असं मला बोलूशी वाटलं. श्री स्वामी समर्थ.